च्या पूर्वीचे निवडणुकीचे ते दिवस ज्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची संस्कृती बघा कशी आहे म्हणून आम्ही पर्याय घेऊन येतोय ते आपण येऊया 2025 ला आणि आज काय भाषा वापरली जाते काय चाललंय ते आपण पाहतोय याचं काय आपण काय म्हणाल काय याबद्दल मी काय म्हणणार आम्ही 2014च्या आधी जे बोलतोय तेच आजही बोलतोय बघा बघा काँग्रेसची संस्कृती बघा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या लोकांची संस्कृती बघा त्या संस्कृतीमध्ये 2014 नंतर आजपर्यंत फरक पडला नाही हेच आम्ही तर म्हणतोय त्यावेळी पण आम्ही तेच म्हणत होतो जितेंद्र आव्हाड कुठच्या पक्षाचे आहेत तुम्ही मला काय प्रश्न विचारताय जितेंद्र आव्हाडच्या लोकांना हा प्रश्न विचारा विधिमंडळामध्ये जे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे त्याच्यामध्ये एक माणूस जो 3-4 वेळा आमदार म्हणून निवडून येतो महाराष्ट्राच्या विधानसभेचं नेतृत्व करतो महाराष्ट्राच्या विधानसभेतून महाराष्ट्राचे मंत्री होतात ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड मंगळसूत्र चोराचा याला काय म्हणायचं काय एक माजी मंत्री अशी बावळटासारखी एखाद्या लहान मुलासारखी एखाद्या रस्त्यावरच्या टवाळखोर माणसासारखी घोषणा देतो याच्यामध्ये नुसत्या जितेंद्र आव्हाडांचं नाही तर त्यांच्या संपूर्ण पक्षाचं चारित्र्य दिसतंय ह्या जितेंद्र आव्हाडांनी अनंत कर्मुसेला मंत्री असताना आपल्या बंगल्यावर बोलवून मारेस्तोवर मारलं ही महाराष्ट्राची जनता विसरली आहे का आणि सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्ही जे टीव्हीवर फुटेज दाखवलेला आहे नशिबाने मी या सर्वांना ओळखतो जो माणूस जितेंद्र आव्हाडांच्या वतीने मारामारी करतोय एके ठिकाणी जितेंद्र आव्हाड म्हणतात मंगळसूत्र चोराचा तर हा जो मारामारी करणारा जो नितीन देशमुख आहे अहो तो तर मोबाईल चोर आहे विक्रोळी पार्क साईट मध्ये भारतीय दंडविधान कलम 380 खाली मोबाईल चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे 324 खाली हत्यार बाळगणं आणि इजा करणं हा गुन्हा दाखल आहे 337 बी खाली संघटित गुन्हेगारी 354 खाली महिलेची छेडछाड असा नोंद आणि त्याला काय म्हणतात चार्ज शीटर माणूस आहे आणि या चार्ज शीटर माणूस विधान भवनामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत पडलेला असतो त्याचं काम काय ते मला सांगावं विधान भवनामध्ये तो जितेंद्र आव्हाडांचा पीए आहे पीएस आहे कोण आहे ऑफिशियल कोण आहे अख्ख्या महिन्याचा पास त्याच्याकडे पडलेला असतो तो येतो कुठून आणि त्यामुळे प्रसन्नजी तुम्ही जो प्रश्न विचारला की 2013च्या आधी भारतीय जनता पक्षाने जो प्रश्न विचारला तो आम्ही आजही विचारतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस शप आणि काँग्रेस याला संस्कृती नाही बरं आता अवधूत वाघजी मी 2 प्रश्नांचे पहिला तुमच्या बोलण्यातल्या 2 मुद्द्यांना तर थेट पहिल्यांदा मलाच प्रतिप्रश्न आहे त्यानंतर मी लवांडेंकडे तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी जातो क्रमांक 1 आपण म्हणालात की हा जो कोण कार्यकर्ता आहे नितीन देशमुख त्याला पास कुठून आला वगैरे हा प्रश्न वस्तुतः आम्ही तुम्हाला विचारायला हवा की अशा प्रकारे जर का तो हिस्ट्री शीटर असेल तुम्ही सांगताय त्यानुसार तर विधिमंडळाच्या आत प्रवेशाचे पास दिले जात असतील तर पहिला प्रश्न तर आम्हाला तुम्हाला विचारायला पाहिजे की असे पास कसे दिले जातात अनेकांना अजूनही गॅलरीतले पास मिळत नाही पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जितेंद्र आव्हाड म्हटलं की दरवेळी करमुसे हा प्रसंग सारखा समोर येतो करमुसे यांना बंगल्यावरती बोलवून आल्यानंतर जे काही मारहाण करण्यात आली त्याचे दाखले दिले जातात ते तुम्हीही देता आणि भाजपचे समर्थकही देता माझा प्रश्न असा आहे हा प्रकार घडला होता महाविकास आघाडीच्या शासन काळात त्यानंतर आता किमान पुढचा सगळा काळ हा तुमचा शासन होता जितेंद्र आव्हाडांवरती थेट कारवाई करायला कोणी रोखले मग ती कारवाई होत का नाही मग त्याच्यामध्ये असे कोणते लागे बांधेत की जितेंद्र आव्हाडांना कोणी पकडू शकत नाहीये माझा हा प्रश्न तुम्हाला अवधूत वाघजी नाही कायदा कायद्याप्रमाणे काम करेल अनंत कर्मुसेंवर ज्यावेळी महाविकास आघाडीचं शासन होतं त्यावेळी त्यांचा साधा गुन्हा पण दाखल केला जात नव्हता सर्व जे साक्षीदार होते ते पोलीस होते पोलिसांच्या समोर म्हणजे ज्यांनी जितेंद्र आव्हाडांचं शरीर संरक्षण करायचं त्या शरीर संरक्षकांच्या मदतीने अनंत कर्मुसेला मारहाण केली आपल्या स्वतःच्या बंगल्यात मारहाण झाली त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार होतं कोणच दाद मागेना शेवटी अनंत कर्मुसे कोर्टात गेले आणि कोर्टातून ती फिर्याद दाखल करावी लागली आता ते न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्यामुळे न्यायालयीन निवाडा चालू आहे इथे पोलिसांचं काम नाहीये गव्हर्नमेंट कोणाचंही असो आम्ही गुन्हेगाराला शिक्षा देण्याचं काम करू पण शिक्षा ठरवण्याचं काम हे न्यायमूर्तींचं आहे आणि त्यामुळे जो खटला आता प्रलंबित आहे त्याच्यामध्ये माझ्या अल्पस्वल्प मतीनुसार अवधूत वाघजी माझ्या अल्पस्वल्प अर्धवट पण म्हटलं तरी चालेल त्या मतीनुसार फौजदारी गुन्हा घडला असेल तर प्रिव्हिलेजेस तेवढ्या प्रमाणात लागू होत नाहीत इथे मारहाण झालेली आहे ती प्रिव्हिलेजेसचा गैरवापर करून झाला असेल असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्हाला कारवाई करण्यापासून कोणी तुम्हाला म्हणजे तुमच्या शासनाला रोखू शकत नाही एनिवे तो मुद्दा नंतर तुम्ही मांडा मी विकास लवांडेंकडे जातो लवांडेजी
पडळकरांच्या काय चुका आहेत, पण हा पण बघायला मिळतोय, कारण सोशल मीडियावर पण ती चर्चा चालू आहे. सुरुवात कोणी केली, मंगळसूत्र चोराचा वगैरे या घोषणा कोणी दिल्या? माझा आपल्याला प्रश्न